नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, कामगाराचा मुलगा पंचायत समिती सदस्य उत्कृष्ट संसदपटू राधानगरीत आमदारकीचे हॅट्रिक ते कॅबिनेट मंत्रीपद अशी ओळख असणाऱ्या प्रकाश आबिटकर यांच्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच त्यांचा राजकीय प्रवास देखील या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। राधानगरी विधानसभेला इतिहासाचा प्रथमच आमदारकीची हॅट्रिक केल्यानंतर प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपदाची सुद्धा लॉटरी लागली आहे। शिवसेनेकडून 12 जणांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली असून प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूर जिल्ह्यातून संधी देण्यात आली आहे। प्रकाश आबिटकर यांनी 33व्या क्रमांकावर कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यामुळेच यांच्या रूपाने प्रथमच राधानगरी मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे। आबिटकर यांना कॅबिनेटची संधी देण्यात आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बॅकलॉग भरून काढण्यासाठी दिलेला शब्द सुद्धा पूर्ण केला आहे। तसेच कोल्हापूर राजेश क्षीरसागर आणि प्रकाश आबिटकर यांच्यामध्ये चुरस होती, मात्र आबिटकर यांनी बाजी मारली आहे। पंचायत समितीमधून राजकीय श्रीगणेशा तर सन 1997 मध्ये वयाचे अवघ्या 21व्या वर्षी ती गारगोटी पंचायत समिती अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व ते मोठ्या मताधिक्याने विजयी देखील झाले होते। पुढे त्यांनी उपसभापती म्हणून चांगल्या प्रकारे काम पाहिले। सन 2002 ते 2007च्या दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली। राधानगरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी युवा संघर्ष नावाची संघटना देखील स्थापन करून त्यांनी मतदारसंघातील न्याय मागण्यासाठी आंदोलने व मोर्चे काढले। त्यामुळे 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय, या निवडणुकांमध्ये त्यांना 36,000हून अधिक मते मिळाली। 2014 सालची विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवली। आमदार पी.के. पाटील यांचा दारुण पराभव करत 1,32,485 इतके मते मिळवली व जिल्ह्यात विक्रमी 40,000हून मताधिक्याने ते निवडून आले। 2014 ते 2019च्या दरम्यान मतदारसंघ व त्यातील विविध प्रश्न मार्गी लावल्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवून आमदार म्हणून काम करण्याची संधी देखील दिली। प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये बाजी मारत शिवसेनेचा गड राखण्याचे काम केले आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 2014 मध्ये 6 शिवसेनेचे आमदार होते, यापैकी 5 आमदारांचा पराभव झाला होता। जर आपण प्रकाश आबिटकर यांचा राजकीय प्रवास बघायला गेलं तर ते 1997 ते 2002 मध्ये सदस्य होते पंचायत समिती भुदरगड। तसेच 1997 ते 1998 मध्ये उपसभापती पंचायत समिती भुदरगड। 2002 ते 2007 यामध्ये सदस्य होते जिल्हा परिषद कोल्हापूर सदस्य स्थायी समिती जिल्हा परिषद कोल्हापूर। सन 2008 मध्ये संचालक होते भूविकास बँकेचे। तसेच 2014 ते 2019 आमदार राहिलेत राधानगरी विधानसभेतून। 2019 ते 2024 यामध्ये राधानगरीचे आमदार होते ते। तसेच 2024 पासून आता 2029 पर्यंत ते देखील राधानगरी विधानसभेतून आमदार आहेत। तर गाईज, हे होते प्रकाश आबिटकर यांच्याबद्दलची माहिती। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।